गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नगर पंचायतवर मागील 7 वर्षापासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती, परंतु नगरपंचायत प्रशासनातील वाढता भ्रष्टाचार, मुख्याधिकारी प्रणय तांबे व काही पदाधिकाऱ्यांची मनमानी तसेच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा गैरवापर करून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता। पारदर्शक एटापल्ली या समाज माध्यम गटावर या संदर्भातील खुल्या चर्चा व तक्रारींची भडीमार होताच सत्ताधारी काँग्रेस गटातील काही नगरसेवकांनी आपल्या राजकीय प्रतिमेचे नुकसान टाळण्यासाठी नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला। सदर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या रेखा मोहुर्ले यांनी काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम यांचा 11 विरुद्ध 6 मतांनी दारुण पराभव केला। या निवडणुकीत भाजपचे 3, राष्ट्रवादी अजित पवार गटचे 3, काँग्रेसचे 1 व अपक्ष 4 नगरसेवकांनी मिळून रेखा मोहुर्ले यांना 11 मते दिली, तर काँग्रेसच्या पेंदाम यांना काँग्रेसची 4 व अपक्ष 2 अशी मिळून 6 मते मिळाली। या विजयासह एटापल्ली नगरपंचायतवर भाजपचा भगवा फडकला असून गटनेते जितेंद्र टिकले यांनी या फेरबदलात एटापल्लीच्या युवा वर्गाचे व पारदर्शक एटापल्ली या सोशल मीडिया ग्रुपचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले। या घडामोडीमुळे सोशल मीडियाची शक्ती व जनतेच्या सहभागातून स्थानिक राजकारणात बदल घडवून आणण्याची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे। 30% विषय राहणार नाही किंवा तिथं काहीच नाही जोपर्यंत या नगरपंचायतचा पारदर्शकतेनुसार होईल आणि जो काही बिलोत येईल तो आम्ही नगरपंचायतच्या विकासासाठी तो फंड ठेवणार। हिस्सेदारी किंवा हे असलं फालतूचे धंदे होणार नाही। ज्या पद्धतीने नियम ढाब्यावर टाकून 1 पैसा %, 2 पैसे % बिलोमध्ये कामं विकून आपले घर भरण्याचे काम केले नगरसेवकांनी, ते आता चालेल की बंद कराल? नगरसेवक नव्हते याच्यात, त्याच्यामध्ये सर्व त्याचंच काम, तर ते कायम राहील का? पुन्हा नगरपंचायतच्या विकास कामामध्ये जो पारदर्शकता राहते, नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी आणि विशेषतः युवकांनी जो ग्रुप बनवला आहे पारदर्शक नगरपंचायत एटापल्ली, या ग्रुपला तुम्ही सहकार्य म्हणून किंवा त्या ग्रुपची दखल म्हणून काम कराल का, हे एवढी होईल? सर्वप्रथम आम्ही सगळे लोक त्या ग्रुपचं आम्ही अभिनंदन करतो की त्याच्यामुळे संपूर्ण जनतेला जे या ठिकाणी जे धंदे चालवत होते ते उघडकीस आणले। आपण पत्रकार लोकांनी सर्वप्रथम मी आपलं अभिनंदन करतो आणि याच्यानंतर जे तुम्ही आम्हाला विचारले हे कुठल्याही प्रकारचा असला गैरव्यवहार होणार नाही आणि पारदर्शकतेनुसार आम्ही संपूर्ण काम नगरपंचायतचं सुरळीतपणे चालू। गाव माझा न्यूज करिता विनोद चव्हाण, एटापल्ली, गडचिरोली।